दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। नाशिक महानगरपालिकेच्या इंदिरा गांधी हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनास होणारा विलंब तसेच पीएफ आणि ईएसआय संदर्भातील तक्रारींवर अखेर सकारात्मक तोडगा निघालाय। कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अडचणींबाबत सामाजिक कार्यकर्ते दिगंबर नाडे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेण्यात आली। दिगंबर नाडे, समाजसेविका लक्ष्मीताई ताठे आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी संस्थेच्या प्रतिनिधींशी चर्चा केली। या बैठकीत कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर देण्याबरोबरच पीएफ आणि ईएसआयची रक्कम नियमितपणे जमा करण्याबाबत संस्थेकडून सकारात्मक आश्वासन देण्यात आले। दरम्यान काही राजकीय हेतूने कर्मचाऱ्यांमध्ये चुकीची माहिती पसरवली जात असल्याचंही समोर आलंय। मात्र संबंधित कंपनीने आवश्यक कागदपत्रांच्या आधारे कर्मचाऱ्यांचे पीएफ आणि ईएसआय नियमितपणे भरले जात असल्याचं स्पष्ट केलं। तसेच पगार वितरणात काही प्रमाणात विलंब झाल्याचे मान्य करत कंपनीने थकीत वेतन तातडीने अदा केल्याची माहिती देण्यात आली आहे। कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर तातडीने पाठपुरावा करून तोडगा काढल्याबद्दल इंदिरा गांधी हॉस्पिटलमधील कर्मचारी आणि महिला कर्मचाऱ्यांनी दिगंबर नाडे आणि छत्रपती शिवाजी महाराज रोजगार संस्था यांचे आभार मानले। लक्ष्मीताईंना आम्ही फोन केला होता। आमच्या अडचणी होत्या पगाराविषयी, आमच्या सरांविषयी आमची तक्रार होती, आमच्या वेळेवर पगार होत नाही, त्याच्यामुळे आमच्या समस्या लक्ष्मीताईंनी त्यांनी मांडल्या। त्यांनी आमचं सर्व जे म्हणणं होतं ते सर्व त्यांना सांगितलं। त्यांनी आमच्या मागण्या पुऱ्या केल्या आहे, त्याच्यामुळे आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आता कामाला। दिगंबर नाडे सरांना धन्यवाद। लक्ष्मीताईंनी सांगितल्याप्रमाणे दिगंबर नाडे सरांनी आमच्या सर्व अटी मान्य केल्यावर आमचा पगार नियमित देण्याचे सांगितलं, नियमित पगार द्यावा। नाशिक महानगरपालिकेतील इंदिरा गांधी हॉस्पिटल या ठिकाणी काही महिला कर्मचारी व आमच्या पुरुष कर्मचारी यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला होता की त्यांना वेळेवर पीएफ, ईएसआय, ईएसआयसी ही त्यांची भरलेली नाही असं कोणीतरी चुकीची माहिती राजकीय पोटीतून त्यांना दिलेली होती आणि पगार वेळेवर होत नाही असं सुद्धा त्यांना सांगण्यात आलेलं होतं। त्यांच्या काही अटी शर्ती होत्या की आम्हाला त्या ठिकाणी लवकर बोलवलं जातं, रात्री आमच्या ड्युट्या त्या हे करण्यात येतात, लावल्या जातात। या कारणास्तव मी स्वतः तिथे जाऊन लक्ष्मीताई ताठे असतील यांच्या सोबत चर्चा झाल्यानंतर आमचे नगरसेवक दिगंबरजी धुमाळ साहेब असतील व आमचे नगरसेवक आपल्या हिरेताई असतील यांच्याशी चर्चा करून सर्व गोष्टींची त्यांच्या ज्या समस्या होत्या पीएफ, ईएसआयसी ही 1 ते 15 तारखेपर्यंत आम्ही दर महिन्याला त्यांची भरत असतो। त्यांना त्यांची आयडी दाखवून त्यांना ऑनलाईन आम्ही ते त्यांना दाखवून दिलेलं आहे की त्यांचं पीएफ, ईएसआय भरलं गेलेलं आहे आणि त्यांनी हे मान्य केलं आहे की सर आम्हाला ते माहिती नव्हतं, म्हणून कर्मचाऱ्यांना ती पीएफ, ईएसआयसीची सर्व माहिती दिलेली आहे। त्यांचा जो पगार आहे तो नियमितप्रमाणे तो केलेला आहे आणि त्यांच्या ज्या समस्या होत्या त्या पूर्णपणे सोडवलेल्या आहे। तरी मी कर्मचाऱ्यांनी आमचे संस्थेचे व आमचे आभार मानले आणि मी खरं तर आमच्या कर्मचाऱ्यांना आम्ही सर्वांना सूचित केलेलं आहे की असं कोणत्याही गोष्टीचं राजकारण लोकांचं ऐकून न घेता आपण आपल्या कंपनीशी संवाद साधून आपल्या स्वतःचे जे पीएफ, ईएसआयसीचा आणि पगाराचा जो विषय होता तो आम्ही मार्गी लावलेला आहे आणि ते त्यांनी मान्य केलेलं आहे। यापुढेही कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावे तसेच पीएफ आणि ईएसआय बाबत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी संबंधित यंत्रणेकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल अशी भूमिका दिगंबर नाडे यांनी व्यक्त केली। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।